हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालचा व्हिडिओ काही आपला आला नाही कारण काल ना खूप जास्त तब्येत थोडी खराब म्हणजे घसा खराब झालेला होता आणि बोलायला खूप जास्त त्रास होत होता. त्यामुळे मग मी काही वाईज ओव्हर केलाच नाही, म्हणजे बोलणंच होत नव्हतं. सकाळी मी तर 10 वाजेपर्यंत अगदी तोंडातून एक शब्दसुद्धा काढलेला नव्हता. इतका घशाला त्रास होत होता, त्यामुळे वाईज ओव्हर काही केला नाही. आणि हा कालचाच व्हिडिओ होता, पण मग त्यासाठी तुमच्यासोबत काही शेअरही तो करता आला नाही. आज म्हटलं चला कालचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत आज शेअर करूयात. तर व्हिडिओला सुरुवात केलेली होती. सकाळी टिफिन वगैरे देऊन झालेला होता आणि सुरुवातीला मी आधी कपड्यांचं काम करून घेतलेलं होतं. कपडे वगैरे वॉश करून झाले आणि झाडू मारून घेतलेला आहे. त्यानंतर मग आपली रोजचीच नित्य देवपूजा जी आहे ती इथे करून घेत आहे. आता ना सध्या खूप जास्त जणांना घशाचा प्रॉब्लेम होत आहे. मला कशामुळे झालं माहीत नाही. पाणी वगैरे चेंज झालं असेल किंवा काही थंड वगैरे खाल्लं गेलं असेल, त्याच्यामुळे कदाचित होऊ शकतं. पण घशाचं इन्फेक्शन बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच जणांना होत आहे. आता ती साथच चालू आहे. त्यासाठी सकाळी मी आधी काय केलं, टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर थोडं कोमट पाण्यामध्ये ना मीठ वगैरे घातलं आणि त्याच्या गुळण्या वगैरे करून घेतल्या. त्याच्याने थोडा मला आराम पडला घशाला, म्हणजे जरा मोकळं वाटलं त्यानंतर गरम पाण्याचा गुळण्या करून घेतल्यानंतर. आणि थोडं कोमट पाणी पिलं ना त्याच्याने जरा दिवसभर मला आराम पडला. तर आणि उन्हाळ्याचं ना गरम पाणी प्यावंसं वाटतच नाही. कोमट असो किंवा थोडं नॉर्मल गरम असो, प्यावंसं वाटत नाही. थंड पाणी आपण जास्त करून पिण्यासाठी आपल्याला आवडत असतं या दिवसाचं. पण आता घशामुळे ना बऱ्याच लोकांना त्रास होत आहे. सध्या बरेच जण सांगत आहेत की हो, घशाचे प्रॉब्लेम चालू असल्यामुळे आपली तब्येत वगैरे ठीक नसली तर मग आपल्याला घ्यावंच लागतं. तर एक दिवसात मी माझा आवाज क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, कारण मेन म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यासाठी आवाजाचं खूप जास्त मेन महत्त्वाचं आहे. आवाजच व्यवस्थित येत नसला किंवा निघत नसेल तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. त्यासाठी मी दिवसभरातून संध्याकाळी मी डॉक्टरकडेही गेली, पण संडे असल्यामुळे ना हॉस्पिटलही बंद होते आणि सकाळी काही जाणं झालेलं नव्हतं. मग असंच मेडिकलमधून गोळ्या औषधं आणले, त्याच्याने जरा बरं वाटलं. तर चला देवपूजा वगैरे झाल्यानंतर ना फ्रीजची वरच्या वरती आज क्लिनिंग करून घ्यायची होती मला, कारण ना 8-10 दिवस झाले की फ्रीजसुद्धा थोडा खराब होऊन जातो किंवा भाजीपाला वगैरे संपलेलाच होता आता फ्रीजमधला. त्याआधी म्हटलं फ्रीज वरचे वर तरी क्लीन करून घ्यावं, नाही तर बऱ्याच वेळेला मागच्या साईडला काही ना काही राहतं किंवा फ्रीजचा वाससुद्धा घाण यायला लागतो आपण जर क्लिनिंग वगैरे वेळच्या वेळी 8-10 दिवसातून फ्रीजची केली नाही तर. त्यामुळे आज म्हटलं वरचे वर का होईना फ्रीज व्यवस्थित असा क्लीन करून घेऊयात. आता फ्रीजमधलं बऱ्यापैकी म्हणजे संपूर्ण भाज्या संपलेल्या आहेत. फ्रीजमधलं सगळं काही ज्यावेळेस भाज्या वगैरे संपलेल्या असल्या ना, त्यावेळेस क्लिनिंग करून घेतली तर एकदाच्या भाज्या त्याच्यामध्ये भरून झाल्या की मग नंतर आपल्याला टेन्शन नाही किंवा डबे वगैरेही आपले खाली झालेले असतात, ते सुद्धा व्यवस्थित असे क्लीन होऊन जातात मग. आणि वरच्या साईडलाही बऱ्याच वेळेला स्वयंपाक वगैरे करत असताना हात लागतो. ते तर रोजच्या रोज तिथं ज्यावेळेस लादी वगैरे पुसून झाली, फर्निचर वगैरे क्लीन करते ना किचनमधलं, त्यावेळेस तिथे एक हात फिरवून घेते, म्हणजे व्यवस्थित दिसतं ते समोरून. त्याच्यावरती हात वगैरे उमटलेले काही दिसत नाही. आज मी किचनवरचा पसारा तसाच ठेवलेला होता, कारण फ्रीज मला क्लीन करून घ्यायचा होता आणि फ्रीजमधले एकदाचे सगळे डबे वगैरेही काढून होतील आणि त्यानंतर मग एकदाच संपूर्ण भांडी घासून किचन क्लिनिंग करून घ्यावा असा आज मी ठरवून घेतलेलं होतं. त्यासाठी सुरुवातीला आधी मी देवपूजा करून घेतली, कारण फ्रीज क्लीन करायचं म्हटलं किंवा बाकीचं काही एखादं एक्स्ट्राचं काम काढलं तर खूप जास्त उशीर होईल म्हटलं देवपूजेला. त्यासाठी आधी झाडू वगैरे मारून देवपूजा करून घेतली. या दोघी अजूनही झोपलेल्याच होत्या. रविवारच्या दिवशी मी त्यांना काही उठवत नाही, कारण रोजच्या रोज त्यांनाही सकाळी 5:30लाच उठावं लागतं. त्यामुळे एखाद्या दिवशी मुलींनाही आराम म्हणून संडेच्या दिवशी थोडं निवांत असं त्यांचीही झोप होऊन जाते आणि त्या झोपलेल्या असल्या म्हणजे माझं काम तर इतकं पटापट होतं ना, तर काय सांगू तुम्हाला. जे ठरवलेली कामं असतात ना ती खूप लवकर पटापट होतात, म्हणून माझा प्रयत्न असतो की ते झोपलेल्या आहेत तोपर्यंत सगळी कामं आपली आवरून घेऊयात. रविवारच्या दिवशी एकतर मिस्टरांना सुट्टी नसते, नाही तर मग पोरींचे क्लासेस असतात, काही ना काही असतंच. त्यामुळे सुद्धा माझं काही रुटीन रविवारीसुद्धा निवांत होत नाही. सकाळी टिफिन करावाच लागतो, त्यासाठी रोजचं जे आहे ते आपलं चालूच असतं.
आणि दुपारी मला अजून बरंचसं काय काय कामं करून घ्यायचे होते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कारण ह्या दोघी उठल्या ना, मग त्यांच्याशी गप्पा मारत काही ना काही आम्ही टाईमपास आमचा तेवढा चालू असतो. त्यामुळे तितका वेळ त्यांच्यासोबतही थोडाफार घालवावाच लागतो. म्हणून मग त्या उठायच्या आधी जर आपली कामं व्यवस्थित झालेली असली म्हणजे थोडा वेळ त्यांनाही देता येतो किंवा आपलीसुद्धा पुढची जी काही कामं आहेत ती व्यवस्थित होतील असं. आणि गावी जायचं असलं म्हणजे ऐन वेळेला आपली घाई गडबड वगैरे होते. त्यासाठी थोडंफार जी आपली एक्स्ट्राची कामं आहेत ना, ती जर पटापट आवरून घेतलेली राहिली तर आपण ज्यावेळेस जातो ना, त्या दिवशी आपली थोडीफार घाई होत नाही. म्हणून आधी थोडीफार तयारी आपण करून घेतली पाहिजे. चला तुमच्याशी गप्पा मारत मारत सगळी भांडी वगैरे जी आहेत किचनवरची ती क्लीन करून झाली. त्यानंतर आपला किचन ओटासुद्धा धुवून वगैरे स्वच्छ करून झालेला आहे. कपडे तर मी सगळ्यात आधीच धुवून घेतलेले होते, म्हणजे जेणेकरून मी किचन ओटा वगैरे क्लीन करेल, देवपूजा करेल तोपर्यंत कपडे नितरवण्यासाठी ठेवलेले होते. कारण का तर आता उन्हाळा असल्यामुळे मी कपडे मशीनला काही स्पिन वगैरे करत नाही. खूप जास्त ऊन पडतं, आरामामध्ये कपडे बाहेर सुकून जातात. ज्यावेळी बेडशीट वगैरे किंवा सोफ्याची कव्हर काही धुवायचं असलं त्यावेळेसच मशीन लावते. जास्त मशीनचा वापर करतच नाही आणि त्याच्यातले धुतलेले कपडे तर मला आवडत नाही. स्पिनिंगसाठी मी हिवाळा किंवा पावसाळा डेली वापरते, पण उन्हाळ्यामध्ये आरामात बाहेर कपडे सुकत आहेत म्हटल्यावर कशाला मग उगाच परत त्याच्यात लावा आणि ते काढा टाका. त्यापेक्षा मग आपले कपडे पिळून झाल्यावरती तिथेच नितरवायला ठेवून देते व्यवस्थित छान. त्याच्यातलं पाणी पूर्णपणे सुकलं की मग कपडे टाकून देते. तोपर्यंत वेदू आणि सिद्धी दोघीही उठलेल्या होत्या. परत त्यांची केस वगैरे रविवार म्हटला म्हणजे लवकर उठो किंवा उशिरा कामांचा पाढा काही संपत नाही आपला. कामं चालूच असतात. त्यानंतर लादी पुसून घ्यायची होती मला, ती पुसून घेतली आणि त्यांना थोडाफार नाश्ता वगैरे काय द्यायचा होता तो दिला. असं माझं 11:30पर्यंत टोटली सगळी कामं आवरून झालेली होती. त्यानंतर मग मी थोडा वेळ आराम वगैरे केला आणि हा पसारा तुम्ही बघू शकता. मशीनवरती इतका सारा पसारा आहे आणि ह्या पसाऱ्याच्या घरामध्ये या तिघांना खूप जास्त त्रास होतो. कारण मशीन मी घरात ठेवत नाही. त्याच्यामागे या दोघींचा स्टडी टेबल आहे. मशीन बाल्कनीत असते, पण मला ज्यावेळेस शिवायचं असलं ना, मी आतमध्ये घेत असते मशीन आणि एकदाची घेतली गेली म्हणजे ती महिने 2 महिने काही हालत नाही जागेवरून. त्यामुळे या तिघांचं सारखं चालू असतं, मशीन तिथून कधी उचलून घेणार आहे, मशीन तिथून कधी उचलणार आहे, हे चालू असतं. पण मग शिवणं हे अर्जंट होतं. आता माझ्याकडे बऱ्यापैकी साड्या वगैरे किंवा ब्लाउजं आलेले आहेत शिवायला. 5-6 साड्या आहेत, 4-5 ब्लाउजं आहेत. ते सगळं मला करायचं आहे किंवा परकर वगैरे आहेत, पेटिकोट शिलाईसाठी आलेले आहेत. तर ते सगळं मला करून घ्यायचं होतं. गावी जायच्या आधी हे सगळं कंप्लीट करून द्यायचं आहे ज्याचं त्याचं. कारण का दरवेळेस मी काय करते, माझ्या स्वतःचे जरी ब्लाउज असले ना, आता शिवू उद्या शिवू असं करत करत मग जोपर्यंत माझा गावी जायचा टायमिंग येतो ना, तोपर्यंत मग ते तसंच चालू देते आणि नंतर मग घाई गडबड करून मग जायच्या 2-3 दिवस आधी मला खूप घाई गडबड करून ते ब्लाउजं कंप्लीट करून घेते. पण ह्यावेळेस तसं न करता मी काल हे 4 ब्लाउजं कटिंग करून घेतलेले आहेत. त्यातले आज किती शिवले जातील ते बघते आणि मग ते सगळे कंप्लीट करून आता एवढ्या 3-4 दिवसामध्ये ज्याचं त्याचं द्यायचं आहे. कारण का तर घरातला पसारासुद्धा कमी होऊन जाईल या कोपऱ्यातला आणि ब्लाउजंसुद्धा देऊन होतील ज्याची त्याची आणि माझंसुद्धा जे आहे ना धावपळ होणार नाही जायच्या आधी किंवा सगळ्यांनाही वेळेवरती लागतेच वस्तू आपापली. तर मग ते कंप्लीट करून मला तेवढं द्यायचं आहे. तर दुपारच्या टायमिंगला मग मी हे काम कंप्लीट करून घ्यायला लागलेली होती. ब्लाउजं कालच कट करून ठेवलेली होती. कटिंग करून जर झालेली असली ना, तर मग पटकन शिवायला काही जास्त वेळ लागत नाही. पण कटिंग राहिली ना करायची ब्लाउजांची म्हणा किंवा ड्रेसची कुठलीही, तर मात्र मग खूप जास्त कंटाळा येतो कटिंग करा आणि शिवा. तर त्यासाठी एक दिवस आधीच पूर्ण ब्लाउजं कटिंग करून घेतले आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हटलं शिवायला आपण सुरुवात करूया. असं दुपारच्या टायमिंगला काही ना काही थोडाफार उद्योग चालू असला म्हणजे आपलीही कामं वेळेवरती होतात किंवा आपल्याला सुद्धा स्वतःला 2-4 पैसे खर्चण्यासाठी स्वतःचे कमवलेले मिळत असतात. असं नाही की आपल्याला घरात खर्चायला पैसे भेटत नाही, तसं सुद्धा नसतं. पण स्वतः कमवलेल्या पैशांची किंमत खरंच वेगळी असते. आपण ज्यावेळेस थोडं का होईना स्वतः कमवत असलो ना, त्या गोष्टीचा आपल्याला खूप जास्त आनंद असतो. काही जणींना शिक्षण घेऊन सुद्धा मुलांसाठी जॉब करता येत नाही काही किंवा काहींना काही ना काही फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम असतात. त्यामुळे असं छोटं-मोठं काहीतरी पार्लरचा कोर्स म्हणा किंवा आपलं शिवणकाम म्हणा, काही ना काही आपण जर घर बसल्या थोडंफार जरी शिकलेलो असलो ना, त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. वाया जात नाही आपलं कुठलंही शिकलेलं.
त्यासाठी मी 10वी नंतर हा शिवण क्लास करून घेतलेला होता. ते सुद्धा मला याची बिलकुल आवड नव्हती, पण मी शिकली होती. कारण का तर घरातले खूप जास्त फोर्स करत होते, शिकून घे म्हणून. आज माझं हे ब्लाऊज मी इथे दुपारपर्यंत कंप्लीट केलेलं होतं. तुम्ही बघू शकतात. बसलं शिवायला की अगदी पाऊण तासामध्ये एक ब्लाऊज रेडी होऊन जातं, काही टाईम लागत नाही. पण मेन म्हणजे वेळ काढून मशिनीवर बसणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. नाहीच तर मग असं करत करत महिने 2 महिने कधी होऊन जातात ना आपल्यालाच कळत नाही. आज शिवू उद्या शिवूमध्ये जाऊ द्या. आजचं माझं जे काही टार्गेट होतं, एक ब्लाऊज शिवून झालेलं आहे. अजून इथून पुढे बघूयात काय होतं तर. त्यानंतर दुपारच्या वेळेस वॉटरमेलन आणलेलं होतं. ते मी दुपारच्या वेळेस पाण्यात ठेवलेलं होतं आणि आता इथे कट करून घेत आहे. कारण केव्हाचं वेदूचं चालू होतं, "कधी कट करणार आहे तू? कधी कट करणार आहे?" चला म्हटलं एकदाचं कट करून देऊयात या दोघींना. तर त्यासाठी इथे कट करायला घेतलेलं होतं आणि छान निघालेलं होतं. असे आपले सीझनल फ्रुट्स असतात ना, ते सीझनमध्ये खायला खूप जास्त मज्जा येते आणि गावाकडे तर इतके स्वस्त आणि इतके मस्त भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात ना, आपल्याकडेही खूप जास्त आहेत आता. जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं, नाही तर मग आता सध्या सगळेच फ्रूट आपल्याला वर्षभर मिळत असतातच, पण मग शेवटी ह्या सीझनमध्ये खाणं खूप जास्त महत्त्वाचं आणि त्याची चव खरंच खूप वेगळी असते. जेव्हाच्या तेव्हाच जसं की आता याच्यापुढे आंबे येतील आपले, वॉटरमेलन, परत आपलं खरबूज, हे सगळे जे आहेत ना, याची मज्जा आपण उन्हाळ्यामध्ये घेतलीच पाहिजे. तर चला, हे कट करून झालेलं होतं. एक भाग मी पूर्णपणे त्याचा कट करून घेतलेला होता आणि मस्त गोड निघालेलं होतं, ते छान होतं. त्यानंतर मग पुढे मला इथून अजून जे मी ब्लाऊज कट करून घेतलेले होते त्यातलं अजून एक शिवून घ्यायचं होतं, तर ते शिवायला घेतलेलं होतं. बऱ्यापैकी शिवून झाल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, कारण आधीचं एक दाखवलेलं होतं म्हणूनच. तर त्यानंतर मग पुढे हे ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली होती, तर तेही आता बऱ्यापैकी झालेलं आहे. ही जी डिझाईन आहे ना याच्यावरची, ही मागच्या साईडने घेतलेली आहे. खरं तर ती पुढच्या साईडने छान वाटली असती, पण ती बॅक साईडने घेतलेली आहे. कारण त्यांनी ते तसंच सांगितलेलं होतं म्हणून. आणि मागचा गळा मग थोडा छोटा आलेला आहे त्याचा. कारण ज्या पद्धतीने डिझाईन वगैरे असली मग आपल्याला तसंच घ्यावं लागतं, नाहीतर डिझाईनचा भाग थोडा कमी वगैरे होऊन जातो, तर त्यासाठीच छोटाच आलेला आहे. पण पूर्णपणे मागच्या साईडला छान वर्क वगैरे होतं त्याच्यावरती. असं दुपारचा टायमिंगसुद्धा आपल्याला असा आपल्या कामांमध्ये व्यस्तमध्ये जर निघून गेला ना, काहीच कळत नाही पूर्ण दिवसामध्ये आणि आपली कामंसुद्धा वेळेवरती होऊन जातात. YouTubeमुळे सध्या वेळ मिळत नाही, नाहीतर दिवसाला 3-3, 4-4 ब्लाऊजंसुद्धा मी शिवलेली आहेत, जर अर्जंटमध्ये असली तर. पण मग सध्या YouTubeमुळे वेळ मिळत नाही, त्यामुळे आणि स्वतःची जास्त खूप धावपळ करून घ्यायलासुद्धा मला आवडत नाही, कारण मुलींनाही मला आणायला सोडायला जाणं, हे ते आपलं बरंच काय काय असतं घरामध्ये. त्यामुळे मग जरा जास्त होतं आणि YouTubeमुळे दुपारचा पूर्ण वेळ त्याच्यामध्ये जातो. म्हणून या गोष्टींसाठी वेळ तितका पाहिजे तसा देता येत नाही. पण आज संडे होता, पूर्ण दिवस घरात होती, म्हणून आजचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. 2 ब्लाउजं मस्त छान शिवून झालेली होती. त्यानंतर या दोघींनी ना, त्यांच्या मैत्रिणीचा बड्डे होता, तिच्यासाठी हे गिफ्ट त्यांनी तयार केलेलं होतं. इतकं छान आणि मस्त वाटत होतं ना हे. म्हटलं चला दाखवूयात तुम्हाला, तुमच्यासोबत शेअर करूयात, म्हणजे काही आयडिया वगैरे भेटते आपल्याला. असं छोट्या-छोट्या वस्तू त्यांनी तिच्यासाठी घेतलेल्या होत्या आणि त्या एका बॉक्समध्ये अशा पद्धतीने डेकोरेशन त्यांनी करून घेतलेलं होतं आणि तिला दिलेलं होतं बड्डेला. त्या बड्डेच्या ठिकाणीच दोघीजणी जेवणार होत्या. आमच्या सोसायटीत आहे, तर तिथून त्या जेवून येणार होत्या. मग आम्ही दोघंच होतो. तर मग असं घरातलं 1-2 व्यक्ती कमी असले किंवा काही असलं तर आपलं ठरलेलंच असतं, की मस्त छान अशी खानदेशी खिचडी आपण बनवूया, असं आपलं ठरलेलंच असतं. त्यासाठी मग मी इथे खिचडी टाकून दिलेली होती आणि इथे आता पापड भाजून घेत आहे. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. जेवण आमचं 8 वाजेपर्यंत झालेलं होतं, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं एका ठिकाणी. त्यासाठी मग जेवल्यानंतर लगोलग सगळी कामं पटापट आवरून घेतली आणि जेवणानंतर मग आम्ही बाहेर गेलेलो होतो. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.